चला मित्रांनो, पहा आज आपल्याला काय करायचं, नवीन बॅच चालू करायची. काय करायचंय, नवीन बॅच चालू केली आपण. काय आर्मी अग्निवीर जीडी 22 एप्रिल 2024 ची काय ही प्रश्नपत्रिका आहे. मागच्या वेळेस ज्यावेळेस विचारलं होतं आपल्याला आर्मीले जे प्रश्न विचारले कसे विचारले होते हिंदीत, यावेळेस कशी आता परीक्षा कशी आहे 13 भाषेत परीक्षा विचारल्या जाणार आहे. तर आपली मातृभाषा कोणती? मराठी. तर आता पेपर होणार आहे कोणत्या भाषेत? मराठी किंवा हिंदी किंवा इंग्लिश. तुम्ही कोणते यापैकी 3 भाषा निवडू शकता. परंतु आपल्याला आता कोणती भाषा निवडायची यावेळेस? मराठी. कोणती निवडायची? मराठी. इथून मग आपण काय केलं होतं, समसमयका झाल्या होत्या आपल्या 3 ते 4 समसमयका झाल्यात आतापर्यंत रेकॉर्ड बॅच मध्ये. तर त्याचमध्ये जे प्रश्न आहेत काय, त्यामधले जे प्रश्न आहेत तेच आर्मीला रिपीट झालेले आहेत, परंतु तिकडे हिंदीत होते. आता आपण काय केले ते मराठीत ट्रान्सलेशन केलेले आहेत. तर पहा, पहिला प्रश्न पहा, भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? हाच प्रश्न मागच्या वर्षी 2024च्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत अग्निवीरच्या, त्या अग्निवीरच्या परीक्षेत पहिलाच प्रश्न विचारला आहे की भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत. तर आपल्याला माहित असतं की भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल कोण, महाराष्ट्राचा राज्यपाल कोण, एमपीचा मध्य प्रदेशचा राज्यपाल कोण, या सगळी माहिती काय करायचं आपल्याला करून घ्यायची आहे. तर पहा, भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर सध्याचे भारताचे उपराष्ट्रपती जगदीश धनखड. कोण आहे? जगदीश धनखड हा व्यक्ती भारताचा उपराष्ट्रपती आहे. हा भारताचा कितवा राष्ट्रपती जर विचारलं, भारताचे कितवे राष्ट्रपती, कितवे राष्ट्रपती, कितवे राष्ट्रपती जर विचारलं तर सांगायचं हे 14वे राष्ट्रपती. कितवे राष्ट्रपती? 14वे उपराष्ट्रपती. कितवे? 14वे उपराष्ट्रपती. जर प्रश्न विचारला की भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण, काय भारताचे पहिले उपराष्ट्रपती, भारताचे पहिले उपराष्ट्रपती जर विचारलं तर सर्वपल्ली राधाकृष्ण, सर्वपल्ली राधाकृष्ण हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून यांची निवड करण्यात आली होती. आणि सध्याचे जर विचारलं उपराष्ट्रपती कोण आहे तर कोण? जगदीश धनखड. हा जो जगदीश धनखड हा व्यक्ती आहे, या व्यक्तीनं पश्चिम बंगाल, कोणत्या राज्याचं? पश्चिम बंगालचं राज्यपाल पद म्हणून भूषवलेलं आहे. कोणता? ज्यावेळेस भारताचा 14वा राष्ट्रपती बनला त्याच्या अगोदर ते होते पश्चिम बंगालचे राज्यपाल. कुठले? पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल या राज्याचे राज्यपाल. त्यांनी पश्चिम बंगालचा राज्यपाल म्हणून पद भूषवलेलं आहे. आणि आता ते भारताचे 14वे उपराष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झालेली आहे. पहा, व्यक्ती रामनाथ कोविंद. कोण? रामनाथ कोविंद. ज्याच वेळेस सध्या यावेळेस आपल्या राष्ट्रपती कोण आहे? द्रौपदी मुर्मू. कोण आहे? द्रौपदी मुर्मू. आणि द्रौपदी मुर्मूच्या अगोदर राष्ट्रपती कोण होतं? रामनाथ कोविंद. कोण होता? रामनाथ कोविंद. हे काय होते? भारताचे काय राहिले? भारताचे राष्ट्रपती राहिलेले आहेत. काय? भारताचे राष्ट्रपती. मला सांगा, द्रौपदी मुर्मू ही कितवी राष्ट्रपती आहे? द्रौपदी मुर्मू ही 15वी राष्ट्रपती. कितवी? 15वी राष्ट्रपती. आणि हाच जो रामनाथ कोविंद होता हा 14वा राष्ट्रपती होता भारताचा. कितवा राष्ट्रपती होता? भारताचा 14वा राष्ट्रपती. आणि द्रौपदी मुर्मू ही कितवी राष्ट्रपती? सध्या 15वी राष्ट्रपती आहे. आणि हीच द्रौपदी मुर्मू झारखंडची राज्यपाल राहिलेली व्यक्ती. कोणत्या राज्याची? झारखंड. कोणत्या राज्याची? झारखंड राज्याची राज्यपाल. झारखंड राज्याची राज्यपाल राहिलेली व्यक्ती कोण आहे रे? झारखंड राज्याची राज्यपाल कोण आहे? झारखंड राज्याची राज्यपाल जर म्हटलं तर कोण? द्रौपदी मुर्मू. आणि जर हाच उपराष्ट्रपती कोण? जगदीश धनखड. हा पश्चिम बंगालचा राज्यपाल राहिलेला व्यक्ती आहे. जर प्रश्न विचारला जातो की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जन्म कोणत्या राज्यात झालेला आहे, तर कोणत्या राज्यात झाला आहे द्रौपदी मुर्मूचा? ओडिसा. कोणत्या राज्यात झालाय? ओडिसा. मयूरभंज या जिल्ह्यात त्या व्यक्तीचा जन्म झालेला आहे. कोणाचा? द्रौपदी मुर्मू. आणि ते जर तिचं राज्य जर विचारलं तर कोणतं सांगायचं? ओडिसा. कोणतं सांगायचं? ओडिसा. त्याच्यानंतर पहा, द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो? काय? द्रोणाचार्य पुरस्कार. आणि हा जो द्रोणाचार्य पुरस्कार असतो तो दिला जातो क्रीडा प्रशिक्षण. कोणासाठी दिला जातो? क्रीडा प्रशिक्षण. जो क्रीडा प्रशिक्षक असतो त्या व्यक्तीला हा काय दिला तो पुरस्कार दिला जातो. कोणता? द्रोणाचार्य पुरस्कार. द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात, याची जर सुरुवात विचारली, काय सुरुवात झाली होती? 1985. कधी झाली होती? 1985 ला या द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात झाली होती. आणि हाच द्रोणाचार्य पुरस्कार
पहिला प्रशिक्षक व्यक्तीला जो कुस्ती या खेळाडूचा प्रशिक्षक होता, कोणत्या खेळाचा? कुस्ती. कोणता खेळ होता? कुस्ती. कुस्ती खेळ. कुस्ती खेळाचा प्रशिक्षक या व्यक्तीला पहिला द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेला आहे. आणि या द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात जर म्हटलं तर कोणत्या वर्षी झाली? 1985. कोणत्या वर्षी झाली? 1985. क्रीडा आणि ही जी संगीत क्षेत्र आहे, काय संगीत अवॉर्ड कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? तर कोणता संगीतासाठी दिला जातो? गॅमी अवॉर्ड. कोणता दिला जातो? गॅमी अवॉर्ड. गॅमी अवॉर्ड कशासाठी दिला जातो? तर कशासाठी दिला जातो रे? कायसाठी दिला जातो? संगीतासाठी. कायसाठी दिला जातो? संगीतासाठी गॅमी अवॉर्ड दिला जातो. आणि द्रोणाचार्य पुरस्कार कायसाठी? क्रीडा प्रशिक्षण. कायसाठी? क्रीडा प्रशिक्षण. समजलं? त्याच्यानंतर पहा, भारतातील सर्वात मोठी रिफायनरी कोणती आहे? काय रिफायनरी? समजलं तुम्हाला? रिफायनरी म्हणजे काय? तर तेल शुद्धीकरण केंद्र असते. काय असते? तेल शुद्धीकरण केंद्र. तर कुठलं विचारले? भारतातील सर्वात मोठं रिफायनरी जर विचारलं तर ते हे जामनगर. कोणतं आहे रे? जामनगर. या ठिकाणी काय आहे? सर्वात मोठं रिफायनरी क्षेत्र आहे. कशाचं? तेल शुद्धीकरणाचं. भारतात जर विचारलं की सर्वात मोठी जर तेल शुद्धीकरणाची विहीर जर म्हटली तर ती कुठे? दिग्बोई. कोणत्या ठिकाणी? दिग्बोई. आणि भारतातील सर्वात मोठं जर रिफायनरी जर विचारलं तर ते कोणत्या ठिकाणी? जामनगर. कुठे रे? जामनगर. जामनगर कोणत्या जर राज्यात जर विचारलं असं जर प्रश्न आला कोणत्या राज्यात, तर कुठे सांगायचं? गुजरात. कोणत्या राज्यात सांगायचं? गुजरात राज्य. कोणत्या राज्यात सांगायचं? गुजरात. कोणतं? पहिलं तेल शुद्धीकरण केंद्र कोणतं? पहिलं सांगितलं मी त्याला. पहिलं तेल शुद्धीकरण केंद्र कोणतं? पहिले तेल शुद्धीकरण केंद्र हे कोणत्या राज्यात जर असलं तर आसाम. कोणत्या राज्यात आहे? आसाम. कोणत्या राज्यात आहे? आसाम. आसामची राजधानी काय रे? दिसपूर. आसामची राजधानी काय? दिसपूर. आर्मीला प्रत्येक राज्याची राजधानी विचारल्या जाती म्हणजे जाती. त्याच्यानंतर पहा, गौतम बुद्धांनी कुशीनगर येथे महापरिनिर्वाण प्राप्त केलं व कुशीनगर हे कोणत्या राज्यात आहे? काय? कुशीनगर कोणत्या राज्यात आहे? कुशीनगर कोणत्या राज्यात जर विचारलं तर कोणत्या राज्यात येते? तर नेपाळ. कोणत्या राज्यात येते? नेपाळ. आणि याच ठिकाणी गौतम बुद्धाचं काय झालेलं आहे? महापरिनिर्वाण झालेला आहे. महापरिनिर्वाण म्हणजे काय? मृत्यू. महापरिनिर्वाण म्हणजे काय रे? मृत्यू. यालाच आपण काय म्हणतो? महापरिनिर्वाण म्हणजे काय? मृत्यू. मला सांगा, गौतम बुद्धाचा जन्म गौतम बुद्धाचा जन्म कधी झाला रे? इसवी सन पूर्व कधी झाला? इसवी सन पूर्व झाला होता 563. कधी झाला होता? 563. इसवी सन पूर्व 563. कोणत्या ठिकाणी झाला? तर कुठं? लिंबुनी. कोणत्या ठिकाणी झाला? लिंबुनी. कुठे झाला रे? लिंबुनी हे ठिकाण. पण कोणत्या जर विचारलं तर कोणत्या देशात येते? तर नेपाळमध्ये. कुठे येते? नेपाळ. कोणत्या ठिकाणी येते? नेपाळ. बरं मला सांगा, त्यांचा मृत्यू जर सांगितलं तर 483 इसवी सन पूर्व कुठे झाला? कुशीनगर. कुठे झाला? कुशीनगर. कोणत्या ठिकाणी झाला? तर कुठं? कुशीनगर. गौतम बुद्धाच्या मुलाचं नाव काय होतं रे? गौतम बुद्धाच्या मुलाचं नाव, गौतम बुद्धाचा मुलगा, मुलाचे नाव काय होतं रे? मुलाचे नाव होतं राहुल. काय होतं? राहुल. त्यांच्या वडिलाचे नाव राजा सिद्धोधन. काय होतं? राजा सिद्धोधन राजा. हा सिद्धोधन राजा कोणत्या गणातला होता रे? याचं गण जर विचारलं तर कोणता गण? शाक्यगण. कोणता गण? शाक्यगण. हा शाक्य गणातील राजा होता. कोणत्या गणातील? शाक्य गणातील राजा. जर यांच्या आईचे नाव काय होतं रे? प्रजापती गौतमी. काय होतं? प्रजापती गौतमी. आणि यांच्या पत्नीचं नाव काय होतं? पत्नीचं नाव होतं यशोधरा. काय होतं? पत्नीचे नाव काय होतं? यशोधरा. मला सांगा, गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्ती कोणत्या नदीकाठी झाली होती? गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्ती काय? गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली होती निरंजना नदीकाठी. कोणत्या नदीकाठी? निरंजना नदीकाठी गौतम बुद्धाला काय झालं होतं? ज्ञानप्राप्ती झाली होती. काय झालं होतं? ज्ञानप्राप्ती झाली होती. कोणत्या नदीकाठी? निरंजना नदीकाठी. जन्म जर विचारला इसवी सन पूर्व 563.
लिंबवणी, काय लिंबवणी. त्याच्यानंतर मृत्यू 463 इसवी सन पूर्व झाला होता, कुशीनगर. मुलाचे नाव काय होतं, राहुल. त्याच्यानंतर वडिलाचे नाव राजा सिद्धोधन. सिद्धोधन राजा कोणत्या गणातील होता, तर कोणत्या गणातील होता, शाक्य गणातील. कोणत्या गणातील होता, शाक्य गणातील. आईचे नाव प्रजापती गौतमी. पत्नीचे नाव यशोधरा आणि त्याला ज्ञान प्राप्त झाली होती निरंजना नदीकाठी. गौतम बुद्धानं पहिलं प्रवचन, काय रे, पहिलं प्रवचन कुठे दिलं होतं रे, सारनाथ. कोणत्या ठिकाणी दिलं होतं, सारनाथ. आणि हे सारनाथ कोणत्या राज्यात जर विचारलं होतं, कुठे रे, युपी. कोणत्या राज्यात आहे, युपी. कोणत्या राज्यात आहे, युपी. समजलं, गौतम बुद्ध समजलं का. बरं मला सांगा, उत्तर प्रदेशची राजधानी काय रे, राजधानी युपीची राजधानी काय, लखनौ. काय, लखनौ. त्याच्यानंतर महाराष्ट्राची मुंबई. कोणती रे, मुंबई. त्याच्यानंतर बिहार पटना. काय, पटना. नेपाळ काठमांडू. काय, काठमांडू. काय, नेपाळची काठमांडू. त्याच्यानंतर पहा, भारताचा राष्ट्रीय सेना दिन. भारताचा राष्ट्रीय सेना दिन म्हणजे आर्मी दिवस. कोणता दिवस, आर्मी दिवस. आर्मी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर कोणत्या दिवशी, 15 जानेवारी. कोणत्या दिवशी केला जातो, 15 जानेवारी. 15 जानेवारीला काय झालं होतं, आर्मी दिवस साजरा केला जातो. कोणत्या दिवशी, आणि हाच दिवस आर्मी डे म्हणून आर्मीला विचारला जातो. कोणत्या दिवशी साजरा केला जातो, 15 जानेवारी. तर मला सांगा, आर्मीचा सध्या जनरल कोण आहे, जनरल कोण आहे रे, आर्मीचा सध्याचा जनरल कोण आहे, उपेंद्र द्विवेदी. कोण आहे, उपेंद्र द्विवेदी. कोण आहे, उपेंद्र द्विवेदी. हा कोण, आर्मीचा कोण आहे, जनरल. मला सांगा, सीडीएस कोण आहे, सीडीएस, अनिल चौहान. कोण आहे, अनिल चौहान. बरं मला सांगा आता, नेव्ही दिवस कधी साजरा केला जातो, नेव्ही दिवस. नेव्ही दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो रे, 4 डिसेंबर. कधी केला जातो, 4 डिसेंबर. त्याच्यानंतर एअरफोर्स दिवस कधी साजरा केला जातो रे, 8 ऑक्टोबर. कधी केला जातो, 8 ऑक्टोबर. समजलं. तर जनरल विचारला तर कोण, उपेंद्र द्विवेदी. सीडीएस प्रमुख जर विचारला तर अनिल चौहान. कितवा आहे रहा, दुसरा. कितवा आहे, दुसरा. कितवा आहे, दुसरा. हा कितवा आहे रे, उपेंद्र द्विवेदी कितवा आहे, 26वा. कितवा आहे, 26वा. कितवा आहे, 26वा. उपेंद्र द्विवेदी. पहिला सीडीएस प्रमुख कोण आहे, पहिला सीडीएस प्रमुख. तर पहिला सीडीएस प्रमुख जर विचारला तर कोण, बिपिन रावत. कोण आहे, बिपिन रावत. आणि याच व्यक्तीपासून पहिलं सीडीएस जे पद आहे ते काय केले गेले, भारतात लागू केले गेले. पहिला होता बिपिन रावत आणि दुसरा कोण होता, अनिल चौहान. त्याच्यानंतर पहा, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. कोणत्या, 2011च्या जनगणनेनुसार जर भारतात जर विचारलं की सर्वात जास्त कोणत्या राज्याची लोकसंख्या आहे, तर ते राज्य कोणतं येतं रे, उत्तर प्रदेश. कोणतं येते, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे. आणि भारतात सर्वात जास्त मतदारसंघ जर म्हटलं, काय जर लोकसभेच्या जागा असेल, राज्यसभेच्या जागा असेल, तर त्या कोणत्या राज्यात सर्वात जास्त, उत्तर प्रदेश या राज्यात आहे. या राज्यात विधान परिषद काय आहे, विधान परिषद आहे. काय आहे, विधान परिषद आहे. असे किती राज्य विधान परिषद असणार आहे भारतात, किती राज्य आहेत, 6 राज्य आहेत. किती राज्य आहेत, 6. त्यापैकी एक राज्य कोणतं, उत्तर प्रदेश. कोणतं येत आहे, उत्तर प्रदेश. सर्वात जास्त जर लोकसंख्या जर विचारली तर कोणतं रे, उत्तर प्रदेश. जर असं विचारलं भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारं राज्य काय, भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ, सर्वात जास्त क्षेत्रफळ जर म्हणलं तर कोणत्या राज्याचं आहे रे, तर राजस्थान. कोणत्या राज्याचं आहे, राजस्थान. आणि जर लोकसंख्या म्हटली, काय लोकसंख्या सर्वात जास्त कुठे रे, तर उत्तर प्रदेश. कोणत्या राज्यात आहे, उत्तर प्रदेश. कोणत्या राज्यात आहे, उत्तर प्रदेश. सर्वात लहान, सर्वात कमी क्षेत्रफळ
कोणत्या राज्याचं आहे तर कोणतं रे? गोवा. कोणत्या राज्याचं आहे? गोवा. सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे रे? सर्वात कमी लोकसंख्या, सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? सिक्कीम. कुठे आहे? सिक्कीम. सिक्कीमची राजधानी काय? गंगटोक. सिक्कीमची काय आहे? गंगटोक. गोव्याची पणजी. काय गोव्याची? राजस्थान जयपूर. राजस्थानची काय आहे? जयपूर. राजस्थानची काय आहे? जयपूर. त्याच्यानंतर युपीची लखनौ, गोव्याची पणजी आणि सिक्कीमची गंगटोक. सिक्कीमची काय ती? गंगटोक. सिक्कीमची काय ती? गंगटोक. महाराष्ट्राचा क्षेत्रफळानुसार कितवा क्रमांक लागतो? महाराष्ट्राचा. महाराष्ट्राचं जर क्षेत्रफळानुसार जर विचारलं, काय महाराष्ट्राचा क्षेत्रफळानुसार, क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा क्षेत्रफळानुसार कितवा क्रमांक लागतो? तर तिसरा. आणि जर लोकसंख्येनुसार जर विचारलं, काय लोकसंख्या, लोकसंख्येनुसार जर विचारलं तर कितवा लागतो? दुसरा क्रमांक लागतो. कितवा क्रमांक लागतो? दुसरा. भारताचा जगात क्षेत्रफळानुसार कितवा क्रमांक लागतो? 7वा क्रमांक लागतो. कितवा लागतो? 7वा. कितवा क्रमांक लागतो? तर 7वा. समजलं? आणि 2011च्या जनगणनेनुसारच सर्वात जास्त लोकसंख्या जर विचारली तर कोणत्या राज्यात आहे तर कोणत्या राज्यात सांगायची? उत्तर प्रदेश. कोणत्या राज्यात सांगायची? उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्यात सर्वात जास्त लोकसभेच्या सीटा आहेत. काय सर्वात जास्त लोकसभेच्या सीटा कोणत्या राज्यात आहेत तर कोणत्या? उत्तर प्रदेश. विधान परिषद 6 राज्यात आहेत. किती राज्यात आहेत? 6. विधान परिषद, विधान परिषद किती राज्यात रे? किती राज्यात आहे? हिंदीत त्याला म्हणतात विधानमंडळ. काय म्हणतात? विधिमंडळ. काय म्हणत असतील? विधिमंडळ. किती राज्यात आहे तर किती राज्यात? 6 राज्य. पहा त्याची स्ट्रिक आहे UKMBAT. ही काय झाली त्याची स्ट्रिक? UKMBAT. काय? UKMBAT. यू म्हणजे उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेश. के म्हणजे कर्नाटक, एम म्हणजे महाराष्ट्र, बी म्हणजे बिहार, ए म्हणजे आंध्र प्रदेश आणि टी म्हणजे तेलंगणा. काय रे? टी म्हणजे तेलंगणा. उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, बिहार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 6 राज्यात काय रे? विधान परिषदा आहेत. किती राज्यात? 6 राज्यात विधान परिषदा आहेत. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा नंबर लागतो. 2023 सालाची हिंदी भाषेतील साहित्य अकादमी कोणाला देण्यात आली? काय 2023 सालची हिंदी भाषेची साहित्य अकादमी कोणाला देण्यात आली होती तर ती आली होती संजीव कुमार. कोणाला देण्यात आली होती? संजीव कुमार या व्यक्तीला पहिल्या हिंदी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार असतो तो प्रदान करण्यात आला होता. पण कोणत्या वर्षीचा? 2023चा. परीक्षा 2024 ची होती पण प्रश्न विचारला होता 2023चा. त्यासाठी मागच्या ही चालू घडामोडी काय करावा लागतात? कायसाठी? आर्मीसाठी. कारण पेपर आर्मीचा कोण करतंय? TCS कंडक्ट करते. कोण करतंय? TCS कंडक्ट करते. TCS परीक्षा जे मागचे झालेले भाग असतात ते काय करते? आपल्याला विचारतात. आता 2025 तर 2024चा हिंदी भाषेतला पुरस्कार कोणाला मिळाला तो काय करतील ते विचारल्या जाऊ शकतो. समजलं? पहा 2023 सालचा जो हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार तो भेटला होता कोणाला? संजीव कुमार. कोणाला भेटला होता? संजीव कुमार. त्याच्यानंतर पहा 15 ऑगस्ट 1947 रोजी पहिल्यांदा तिरंगा कुठे फडकवण्यात आला होता तर कुठे आला होता रे? लाल किल्ला. कोणत्या ठिकाणी आला होता? लाल किल्ला या ठिकाणी. आणि लाल किल्ला जर विचारला तर लाल किल्ला कुठे रे? दिल्ली. कुठे आहे? दिल्ली या ठिकाणी. काय रे? दिल्ली या ठिकाणी लाल किल्ला आहे. दिल्ली या ठिकाणी परत काय रे? दिल्ली या ठिकाणी काय? गेट ऑफ इंडिया कुठे? मुंबई. तर इंडिया गेट कुठे? इंडिया गेट. काय? इंडिया गेट. इंडिया गेट कुठे आहे तर दिल्लीला आहे. कुठे आहे? इंडिया गेट जर विचारलं तर कुठे आहे? दिल्ली. बरं मला सांगा 15 ऑगस्टला जो आपल्या लाल किल्ल्यावर कोण झेंडा फडकवतोय? लाल किल्ल्यावर 15 ऑगस्टला झेंडा फडकवण्याचा मान कोणाला मिळतो तर तो मान मिळतो पंतप्रधान. कोणाला मिळतो? पंतप्रधान. 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा पहिल्यांदा भारत स्वतंत्र झाला तर त्यावेळेस पहिला तिरंगा कोण फडकवला होता तर कोण फडकवला होता? पंतप्रधान कोण होता? पंडित जवाहरलाल नेहरू. कोण होतं? पंडित जवाहरलाल नेहरू. आणि याच व्यक्तीने पहिला लाल किल्ल्यावर आपल्या भारताचा ध्वज फडकवलेला आहे. कोणत्या ठिकाणी? लाल किल्ल्यावर. या जो 15 ऑगस्टला
15 ऑगस्टला झेंडा फडकवण्याचा मान, झेंडा फडकवण्याचा मान तर तो कोणत्या व्यक्तीला असतो रे? तर तो असतो पंतप्रधान. कोणाला असतो? पंतप्रधान. सर्वात जास्त वेळा झेंडा फडकवणारा, लाल किल्ल्यावर सर्वात जास्त वेळा झेंडा फडकवणारा पंतप्रधान कोण रे? सर्वात जास्त वेळा कोण फडकवला? नरेंद्र मोदी की पंडित जवाहरलाल नेहरू? हा, नरेंद्र सर्वात जास्त पंतप्रधान राहिलेला व्यक्ती कोण आहे? सर्वात जास्त काळ राहिलेला व्यक्ती कोण? सर्वात जास्त काळ राहिलेला तर कोण आहे? तो पंडित जवाहरलाल नेहरू. कोण आहे? पंडित जवाहरलाल नेहरू. कोण आहे? पंडित जवाहरलाल नेहरू. या व्यक्तीने सर्वाधिक काळ काय केलेले? आपल्या जो लाल किल्ला आहे त्या किल्ल्यावर झेंडा फडकवलेला आहे. त्याच्यानंतर पहा 26 जानेवारी. काय? 26 जानेवारी. आणि 26 जानेवारीला कोण झेंडा फडकवतो रे? झेंडा फडकवण्याचा मान असतो कोणाला? राष्ट्रपती. कोणाला असतो? राष्ट्रपती. कोण फडकवते? राष्ट्रपती. बहुतो विधान भवनावर. कुठे फडकवतो? विधान भवन. कुठे फडकवतो? विधान भवनावर फडकवतो. कोण? राष्ट्रपती. कोण फडकवतो? राष्ट्रपती. 15 ऑगस्टला फडकवतो कोण? पंतप्रधान. मला सांगा गेट ऑफ इंडिया कुठे रे? मुंबई. कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई. गेट ऑफ इंडिया कुठे? मुंबई. त्याच्यानंतर हुस्नीवाल बॉर्डर कुठे? पंजाब. कोणत्या ठिकाणी? पंजाब. त्याच्यानंतर सेल्युलर जेल कुठे? सेल्युलर जेल अंदमान आणि निकोबार बेट. अंदमान निकोबार हे काय? एक केंद्रशासित प्रदेश आहे. काय? केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? अंदमान निकोबार. त्याच्यामुळे मला सांगा पंजाब. काय रे? पंजाबला काय आहे? हुसेनवाला बॉर्डर. कोणत्या ठिकाणी? पंजाब. ज्यावेळेस आपलं सुवर्ण मंदिर कुठे? सुवर्ण मंदिर. सुवर्ण मंदिर अमृतसर. कुठे रे? सुवर्ण मंदिर. सुवर्ण मंदिर. सुवर्ण मंदिर कुठे आहे? अमृतसर. आणि अमृतसर कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात रे? पंजाब राज्यात आहे. कोणत्या राज्यात आहे? पंजाब राज्यात. सुवर्ण मंदिर विचारलं जाते. सुवर्ण मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? मला सांगा सुवर्ण मंदिरावर सर्वात पहिला हल्ला कोण केला होता? सुवर्ण मंदिरावर. सुवर्ण मंदिरावर सर्वात पहिला हल्ला कोण केला होता? तर सर्वात पहिला हल्ला केला होता सुवर्ण मंदिरावर मोहम्मद गजनी. कोण केला होता? मोहम्मद गजनवी. कोण केला होता? मोहम्मद गजनवी. या व्यक्तीनं सर्वात पहिलं कुठं हल्ला केला होता? सुवर्ण मंदिर भारतात. कुठं हल्ला केला होता? भारतात. ज्यावेळेस तो आला होता त्यावेळेस त्याने पहिला हल्ला केला होता सुवर्ण मंदिरावर. कोणत्या व्यक्तीने केला होता? तो कोण होता? मोहम्मद गजनवी. कोण होता? मोहम्मद गजनवी. त्याच्यानंतर पहा जे अंदमान निकोबार हा जो सेल्युलर जेल आहे. कोणता जेल? सेल्युलर जेल. हा सेल्युलर जेल आहे तो अंदमान निकोबार या बेटावर. आणि अंदमान निकोबार बेट हे समुद्रात आहे. कोणत्या ठिकाणी? समुद्रात वसलेले एक बेट आहे. आणि अंदमान निकोबारची राजधानी काय रे? अंदमान निकोबारची राजधानी काय? अंदमान निकोबारच्या या राजधानी काय? पोर्ट ब्लेअर आहे का? हा, अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर. अंदमान निकोबारची पोर्ट ब्लेअर असं पण अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरची. कोणती आहे? पोर्ट ब्लेअर. कोणती आहे? पोर्ट ब्लेअर. त्याच्यानंतर पहा मुंबईची सांगितली मी तुम्हाला. आता पंजाबची काय रे? चंदीगड. दिल्लीची? दिल्ली. भारताची राजधानी काय आहे? तर दिल्ली. काय आहे? दिल्ली. त्याच्यानंतर पहा सध्याचे सहकार मंत्री काय आहे? सध्याचे सहकार मंत्री कोण आहेत? सध्याचे जर सहकार मंत्री जर म्हटलं तर कोण? अमित शहा. कोण येतो? श्री विजयपुरम. नवीन नाव बदललं का? श्री विजयपुरम. कोणती आहे? श्री विजयपुरम. कोणती? श्री विजयपुरम. अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे? श्री विजयपुरम. त्याच्यानंतर पहा सध्याचे सहकार मंत्री कोण आहेत? काय? सध्याचे सहकार मंत्री. सध्याचे सहकार मंत्री अमित शहा. कोणता व्यक्ती? अमित शहा. भारताचे गृहमंत्री. काय रे? सध्याचे भारताचे गृहमंत्री. भारताचे गृहमंत्री. भारताचा जर गृहमंत्री विचारला तर गृहमंत्री कोण? अमित शहा. आणि यालाच म्हणतात सहकार मंत्री. काय म्हणतात? सहकार मंत्री. मला सांगा भारत पंतप्रधान कोण रे? पंतप्रधान कोण आहे? नरेंद्र मोदी. कोण आहे पंतप्रधान? कोण आहे? नरेंद्र मोदी. हा आहे राजनाथ सिंह. सांगा कोण आहे? राजनाथ सिंह. संरक्षण मंत्री. काय आहे? संरक्षण मंत्री. याला म्हणतो आपण रक्षा मंत्री. काय म्हणतो? रक्षा मंत्री कोण आहे? राजनाथ सिंह. त्याच्यानंतर मला सांगा पियुष गोयल. काय रे? पियुष गोयल. पियुष गोयल हा कोणता मंत्री आहे?
पियुष गोयल. पियुष गोयलकडे पाहिल्याकडे होतं रेल्वे मंत्री. कोणतं पद होतं? रेल्वे मंत्री पद होतं कोणाकडं? पियुष गोयल. आता रेल्वे मंत्री कोण आहे? रेल्वे मंत्री कोण आहे आता सध्या? रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव. कोण आहे? अश्विनी वैष्णव. आणि या पियुष गोयलकडे सध्याचं पद असेल आता खाणकाम. कोणतं? खाणकाम विभागातलं एक पद आहे कोणाकडे? पियुष गोयलकडे. हा पण कॅबिनेट मंत्री, केंद्रीय मंत्री आहे. त्याच्यानंतर मला सांगा अर्थमंत्री कोण आहे? भारताचा अर्थमंत्री. अर्थमंत्री निर्मला सीतारामन. कोण आहे? निर्मला सीतारामन. अर्थमंत्री कोण आहे? निर्मला सीतारामन. त्याच्यानंतर मला सांगा शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान. कोण आहे? धर्मेंद्र प्रधान. बरं मला सांगा आरोग्य मंत्री जे पी नड्डा. कोण आहे? जे पी नड्डा. समजलं? शिक्षण मंत्री, आरोग्य मंत्री आणि कोणता? रेल्वे मंत्री कोण आहे? अश्विनी वैष्णव. संरक्षण मंत्री कोण आहे? राजनाथ सिंह. त्याच्यानंतर हा अमित शहा कोण आहे? गृहमंत्री. कोण आहे? गृहमंत्री. यालाच म्हणतो आपण सहकार मंत्री. कोणता मंत्री म्हणून ओळखतो? तर सहकार मंत्री. त्याच्यानंतर पहा घटनेत समाविष्ट असलेले कलम 12 ते 35 कोणत्या संदर्भात आहे? लक्ष दे. 12 ते 35 कोणत्या संदर्भात आहे? कोणत्या संदर्भात आहे? मूलभूत हक्क. काय रे? मूलभूत हक्क. मूलभूत हक्काचा जर कलम जर विचारला तर किती? 12 ते 35. मूलभूत हक्क कोणत्या कलमापासून कोणत्या कलमापर्यंत आहे? तर कोणत्या कलमापर्यंत आहे? 12 ते 35. मूलभूत कर्तव्य. मला सांगा मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये आहे? मूलभूत कर्तव्य तर कोणत्या कलमामध्ये? 51 अ. कोणत्या कलमामध्ये? 51 अ याने किंवा त्याला म्हणतात आपण 51 ए. काय आहे? 51 ए. काय? मूलभूत कर्तव्य. त्याच्यानंतर पहा पंचायत राज. काय रे? पंचायत राज हे कोणत्या कलमात आहे? पंचायत राज कोणत्या कलमात आहे? कोणता कलम आहे पंचायत राजसाठी रे? 73 कितवी? 73वी घटना दुरुस्ती यासाठी. कितीसाठी? 73वी घटना दुरुस्ती ही पंचायत राज संदर्भात आहे. कितवी घटना दुरुस्ती? 73वी घटना दुरुस्ती. आणि जर विचारलं मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमात आहे तर कोणत्या? 51 अ. आणि मूलभूत हक्क जर विचारले तर कोणत्या? 12 ते 35. किती? 12 ते 35. त्याच्यानंतर पहा कोलार गोल्ड फील्ड. काय? कोलार गोल्ड फील्ड कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात आहे? कोलार गोल्ड फील्ड जर विचारलं तर ही ती कर्नाटक. कोणत्या राज्यात आहे ती? कर्नाटक. ही जी फील्ड आहे काय? कोलार गोल्ड. आणि ही जी फील्ड ही कोणत्या राज्यात जर विचारली तर कोणत्या राज्यात सांगायची? कर्नाटक. कोणत्या राज्यात सांगसान? कर्नाटक. कर्नाटकची राजधानी काय रे? कर्नाटकची राजधानी याची राजधानी सांगायची बंगळुरू. काय सांगायची? बंगळुरू. त्याच्यानंतर मला सांगा तामिळनाडूची रे? चेन्नई. त्याच्यानंतर आंध्र प्रदेशची राजधानी काय? पहा आंध्र प्रदेशची राजधानी काय? विशाखापट्टणम. काय? पट्टणम. पहिली याची काय होती? आंध्र प्रदेश. काय होती? आंध्र प्रदेश. आणि आंध्र प्रदेश नंतर कोणी झाली? विशाखापट्टणम. त्याच्यानंतर मध्य प्रदेशची काय रे? भोपाळ. काय ती? भोपाळ. प्रत्येक राज्याची राजधानी काय ठेवायची? लक्षात ठेवायची. बंगळुरू. काय ती याची? बंगळुरू कर्नाटकची. आणि हे जे कोलार गोल्ड फील्ड आहे ती कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात? कर्नाटक. कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक. COP20 शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली? काय? COP28. कोणती? COP28 शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली? तर कुठे? UAE. कोणत्या ठिकाणी करण्यात आली रे? UAE. काय? UAE या ठिकाणी ही COP20 शिखर परिषद. हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे. कोणता? कशाचा आहे? चालू घडामोडीचा प्रश्न आहे. त्यासाठी आर्मीसाठी तुम्हाला चालू घडामोडी पण करावे लागणार आहे. फक्त जीकेच करून जमणार नाही. चालू घडामोडी 1 ते 2 प्रश्न विचारल्या जाऊ शकतो. आणि तीच COP28 परिषद कोणत्या ठिकाणी भरली होती? तर ती भरली होती UAE. कोणत्या ठिकाणी भरली होती? UAE. समजलं? त्याच्यानंतर पहा फेब्रुवारी 2024 मध्ये हेमंत सोरेन अटकेनंतर झारखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? काय होतं? पहिला इथं मुख्यमंत्री कोण होता? हेमंत सोरेन. कोण होता?
हेमंत सोरेन. परंतु या व्यक्तीला काय करण्यात आलं होतं, अटक करण्यात आलं होतं. आणि त्याच हेमंत सोरेन नंतर या ज्या झारखंड राज्याचे मुख्यमंत्री जी व्यक्ती बनला होता तो होता चंपाई सोरेन. कोण होता? चंपाई सोरेन. कोण होता? चंपाई सोरेन. प्रश्न पहा कसा आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये हेमंत सोरेनच्या अटकेनंतर झारखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? तर तो व्यक्ती होता कोण होता? चंपाई सोरेन. पहिला होता हेमंत सोरेन आणि त्याच्यानंतर त्याच पदावर आला होता कोण? चंपाई सोरेन. तर सध्याचा इथं झारखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत? चंपाई सोरेन हा व्यक्ती आहे. कोण रे? चंपाई सोरेन. झारखंडची राजधानी काय रे? झारखंडची राजधानी काय? रांची. काय? रांची. झारखंडची राजधानी काय? रांची. त्याच्यानंतर पहा कच्छ सण उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? कच्छ सण कोणत्या राज्यात? गुजरात राज्यात. काय रे? पण मला सांगा कच्छ काय काय यासाठी संदर्भ आहे? कच्छ काय? कच्छ कच्छ कोणत्या राज्यात येते? गुजरात राज्यात. कोणत्या राज्यात येते? गुजरात राज्यात येते कच्छ. कोणत्या राज्यात येते? गुजरात. गुजरात राज्यात. आणि हा जो सण उत्सव आहे हा सण उत्सव कोणत्या राज्यात केला जातो? तर कोणत्या राज्यात केला जातो? गुजरात. मला सांगा महाराष्ट्राचा सण कोणता आहे? महाराष्ट्राचा सण. महाराष्ट्राचा सण गुढीपाडवा. कोणता येतो? गुढीपाडवा. कोणता आहे? गुढीपाडवा. आणि हा सण कोणत्या राज्याचा आहे? तर महाराष्ट्र. कोणत्या राज्याचा आहे? महाराष्ट्र. राजस्थानची राजधानी सांगितली मी तुम्हाला काय रे? जयपूर. त्याच्यानंतर गुजरातची गांधीनगर. गुजरातची काय? हा मोदीचा काय मतदारसंघ आहे? कोणता कोणाचा मतदारसंघ आहे? नरेंद्र मोदी. कोणाचा आहे? नरेंद्र मोदी. त्याच्यानंतर जगातील सर्वात लांब व लिखित संविधान कोणत्या देशाचं आहे? सर्वात मोठं व सर्वात लांब कोणत्या देशाचं आहे? तर कोणता देश रे? भारत. कोणत्या देशाचं आहे? भारत. कोणत्या देशाचे सर्वात मोठं लिखित संविधान जर म्हटलं, आपल्या भारतीय राज्यघटनेत एकूण कलम किती होते रे पहिले? एकूण कलम पहिले 395. किती होत्या? 395 कलम होते. किती होते? 395 कलम. जेव्हा भारत संविधान पूर्ण झालं होतं. संविधान लिहिण्यासाठी किती दिवस लागले होते रे? संविधान लिखित संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. काय झालं होतं? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. संविधान तयार करण्यासाठी पहिली काय जी संविधान सभा तयार करण्यात आली होती? काय केली होती? संविधान सभा तयार करण्यात आली होती. आणि जी संविधान सभा तयार करण्यासाठी एक मसुदा समिती नेमली होती. कोणती रे? मसुदा समिती. कोणती समिती होती? मसुदा समिती. आणि याच मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते रे? डॉक्टर B.R. आंबेडकर. आणि संविधान सभेचे अध्यक्ष संविधान सभा अध्यक्ष. याच संविधान सभेचे अध्यक्ष कोण होतं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कोण होतं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मसुदा समितीचे अध्यक्ष जर विचारलं तर कोण सांगायचं? डॉक्टर B.R. आंबेडकर. संविधान सभेचा अध्यक्ष जर विचारलं तर कोण सांगायचं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. याच नुसार आपली संविधान सभेच्या मागणीनुसारच काय झालं? सर्वात पहिली संविधान सभेची मागणी कोण केली होती रे? सर्वात पहिली संविधान सभेची मागणी कोणी केली होती? तर लोकमान्य टिळक. कोणी केली होती? लोकमान्य टिळक या व्यक्तीने सर्वात पहिली संविधान सभेची मागणी केली होती. त्यानुसार संविधान सभा बनली. संविधान सभेचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? तर कोण होतं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कोणी झाली होती? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. समजलं? आणि जगातील सर्वात लांब लिखित संविधान जर म्हटलं तर कोणत्या देशाचं आहे? भारत. तर या ठिकाणी आपण